हॅलो फ्रेंड्स, आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी प्रेमळ पालकत्व या बुक्सविषयी. प्रेमळ पालकत्व या बुक्समध्ये आपण बघणार आहोत पालकत्व म्हणजेच मुलांविषयी प्रेम आणि पालनपोषण कसे करावे. ज्याप्रमाणे प्रत्येक मूल हे वेगळं आणि त्याची घडण वेगळी, तसेच प्रत्येक पालकसुद्धा वेगळे आणि त्यांची घडणसुद्धा वेगळी आहे. तुम्ही हे बुक सुयोग्य पालक व्हावे, सुयोग्य मूल घडवावे यासाठी नाही, तर हे बुक्स म्हणजेच तुमचा मित्र. हा मित्र तुमच्या वागण्यावर तुम्हाला विचार करायला लावेल. लेखिका शैलजा सेन यांनी एक पालक म्हणून आलेले अनुभव आणि मुलांचा बालविकास कसा करावा या संशोधनावर आधारित आहे. प्रेमळ पालकत्व या बुक्समध्ये पालकत्व 5 तत्वे सांगितलेली आहे. 1. जवळीक. 2. सुनियोजित शिक्षण. 3. काळजी. 4. समाज. 5. बांधिलकी. या बुक्समध्ये खूप काही उदाहरणे दिलेली आहेत. त्यामधील काही उदाहरणे आपण बघू. सुनियोजित शिक्षण यावरील उदाहरण. खूप समुद्रात राहणाऱ्या व्हेल्सला 4 फुटी दूरवरून उडी मारायला कसं शिकवतात हे माहीत आहे का तुम्हाला? तुम्हाला वाटत असेल की आधी लहान लहान उड्या मारल्याबद्दल त्याला बक्षीस देत असतील आणि नंतर दोरीची उंची वाढवत असेल. नाही, असे नाही. ते आधी पुलाच्या जमिनीच्या समांतर दोरी ठेवतात. वेल त्यावरून पोहत गेला की त्याला बक्षीस देतात. अशा प्रकारे हळूहळू उंची वाढवत नेतात. या उदाहरणावर खूप छान रूपक दिलेलं आहे. खूप तळापासून आणि खूप सावकाश असेल तर ते शिक्षण लवकर होणार. या बुक्सविषयी सांगायचं झालं तर आपल्याला खूप काही शिकायला, विचार करायला मिळेल. तसेच यामध्ये टीनेजर्स यांच्या जीवनशैलीविषयी वाचायला मिळेल. मी असं तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एकदा हे बुक्स वाचावे आणि आपल्यातील बदल घडवून आणावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.